नमस्कार. भाकरी टू ब्राउनीमध्ये आज रेसिपी चालू करायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आख्यायिका आहे ती कदाचित. 1970 ते 80च्या दरम्यान आंध्र प्रदेशच्या MLA हॉस्टेल कॅन्टीनमध्ये एक शेफ कामाला होता. तिथेच नेहमी येणाऱ्या एका MLA कडून ह्या शेफला एक काम करून घ्यायचं होतं. त्यामुळे एक दिवस त्या शेफनी त्या MLA साठी खास वेगळ्या प्रकारचा एक पेसराटू तयार केला आणि त्याला तो ब्रेकफास्टला दिला. पेसराटू खाऊन MLA खुश झाला, शेफचं काम झालं आणि गंमत म्हणजे वारंवार त्या प्रकारच्या पेसराटूची मागणी व्हायला लागली. मग हे MLAs म्हणायला लागले, साधा पेसराटू सर्वसामान्य लोकांसाठी आहे, आमच्यासाठी खास MLA पेसराटू करा. असं गमतीत म्हणता म्हणता त्या डिशचं नावच MLA पेसराटू असं पडलं. ही हैदराबादची खास डिश आहे आणि आल्याच्या एका स्पेसिफिक चटणीबरोबर तो सर्व केला जातो. तेव्हा आज करूयात MLA पेसराटू. पेसराटूसाठी मी इथे 6 ते 8 भिजवलेले हिरवे अख्खे मूग घेतले. त्याच्यामध्ये 2 मिरच्या, हाफ टीस्पून जिरं, चवीप्रमाणे मीठ, अर्धी वाटी पाणी घालून डोशासारखं बारीक वाटून घेणार आहे. आपल्या पेसराटूच्या फिलिंगसाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यात अगदी 1 चमचा साजूक तूप घातलंय. त्यामध्ये हा अर्धी वाटी बारीक रवा भाजून घ्यायचा. एक 3-4 मिनिटं भाजल्यावर त्या रव्याचा कच्चेपणा गेलेला आहे, रंगही थोडा बदललाय. आता आपण हा रवा काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घालूया. तापल्यावर त्याच्यामध्ये बारीक मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, टीस्पून हिंग, हिरव्या मिरचीचा क्रश, कडीलिंबाची पानं आणि आलं झाल्यावर त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी उकळलं की त्याला मीठ, चवीपुरती साखर, पाण्याची चव बघितली आहे. आता त्याच्यामध्ये हा भाजून ठेवलेला रवा. नॉर्मल उपम्याला आपण तिप्पट पाणी घालतो, परंतु ह्या उपम्यासाठी आपल्याला 5 पट पाणी घालायचंय. आणि आता मी हे वाफेवर शिजवून घेणार आहे. वाफा दरदरून आल्यावर हा छान शिजलाय, पण तो मऊ आहे, आपल्याला तो असाच हवाय. आता मी तो काढून ठेवते कढईतनं. आल्याची चटणी करण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे आणि त्याच्यात 1 चमचाभर तेल तापत ठेवलंय. आता एक डिस्क्लेमर, ही जी चटणी मी करतेय ती आमच्या घरातल्या आवडीनुसार करतेय. ओरिजिनल आंध्राची जी आल्याची चटणी असते त्यातलं आलं आम्हाला ओव्हरपॉवरिंग वाटतं. मी ओरिजिनल रेसिपी तुम्हाला देतेय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यातले जिन्नस कमी जास्त करू शकता. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, 1 टीस्पून धणे, स्पून जिरं असं घालून हे लाल होईपर्यंत भाजून घेऊया. दोन्ही डाळींचा रंग बदललाय. त्याच्यामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं असं घालून आपण हे परत परतू. 8-10 सुक्या मिरच्या घालू आणि परतून घेऊ. हे गार झाल्यावर याच्यामध्ये चिंच, गूळ आणि मीठ घालून मिक्सरला वाटून घेऊ बारीक. अशी ही बारीक आपली चटणी वाटून तयार आहे. याच्यावर फोडणी घालूयात. आपल्यावर त्यामध्ये मोहरी, हिंग आणि खूप सारा कडीलिंब. या तापलेल्या बिडाच्या तव्यावर आपण एक पेसराटू घालून घेऊ. गॅस मीडियम ठेवू. त्याच्यावर सगळी बाजूनी थोडंसं तेल सोडून घेऊ. त्याच्यावर हा चिरलेला कांदा पसरू. त्याच्या अर्ध्या भागावर हा मगाशी आपण करून ठेवलेला उपमा आपण ह्या स्पॅच्युलाच्या मदतीने पसरूयात. आता हा क्रिस्पी झालाय, तो छान असा सोडवून घेऊ. अर्धा भाग असा फोल्ड करू. आपला MLA पेसराटू रेडी आहे. असे हे बाहेरून क्रिस्प आणि आतून सॉफ्ट आपले MLA पेसराटू तयार आहेत. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.